राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकावरती बंदी घालण्याचं कटकारस्थान सुरू आहे, अशा पद्धतीचा गंभीर आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी केलेला आहे। त्याच विषयावरती बोलण्यासाठी अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख आहेत माझ्यासोबत। फौजिया मॅडमनी जो आरोप केलेला आहे राज्यसभेमध्ये त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय प्रतिक्रिया? सन्माननीय फौजिया खान मॅडम हे ज्येष्ठ सदस्य आहेत राज्यसभेचे आणि कुठलाही विधान करताना ते फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये जबाबदारीने त्या ठिकाणी करतात, ही त्यांची ख्याती आहे। पूर्ण महाराष्ट्र त्यांना त्या ठिकाणी ओळखतो। मागील काळामध्ये राज्यमंत्री पण असे मोठे पदं पण त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भूषवले आणि अत्यंत अभ्यासू आणि गंभीर संसदपटू म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। अशा वेळेस त्यांनी जेव्हा असे आरोप केले, असे विधान त्यांनी त्या ठिकाणी फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये केले, याच्यावर निश्चित रूपाने काहीतरी त्याच्या मागे पार्श्वभूमी असणारच। व त्याच पद्धतीनं आपण पाहाल की महाराष्ट्राच्या एका ज्येष्ठ वर्तमानपत्रामध्ये पण ही बातमी लिहून आली आहे, तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी शिजून राहिला आहे। तुम्ही म्हणता याच्या मागे काहीतरी शिजून राहिलेलं आहे। फौजिया मॅडमसोबत तुमचं या अनुषंगाने काही बोलणं झालं का? नाही, मी आजच दिल्लीकडे त्या ठिकाणी आलो आहे। सन्मान्य फौजिया मॅडमसोबत आमचा वारंवार काही ना काही विषयांवर त्यांच्यासोबत संवाद असतोच। ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीचे, म्हणून त्या अनुषंगाने संघटनेच्या विषयावर अनेक विषयांवर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत असतो। पण आता मला वाटतं की येणाऱ्या दिवसात आता त्यांची भेट झाली तर निश्चित रूपाने त्याच्यावर चर्चा करू। तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहात असं म्हणता, पण तुम्ही अनिल देशमुखांचे चिरंजीव आहात। अनिल देशमुखांनी त्या पुस्तकामध्ये खूप गंभीर पद्धतीचे काही आरोप आहेत ते सरकारवरती केले, म्हणजे आत्ताचे जे सरकार शिंदे फडणवीस सरकार आहे त्यांच्यावरची खूप गंभीर आरोप जे आहेत त्या पुस्तकात अनिल देशमुख यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। या अनुषंगाने तुमच्याकडे काय माहिती आहे? अशा पद्धतीची बंदी घालण्याच्या अनुषंगाने काही खरंच सुरू आहे असं तुम्हाला काय, तुमच्याकडे काय माहिती? बंदी ज्यांना घालायचे ते घालतील। तुम्ही बंदी घालू शकता, कोणाला जेलमध्ये टाकू शकता, कोणाचे जीव घेऊ शकता, कोणासोबत काही पण तुम्ही करू शकता, पण सत्यता तुम्ही लपू शकत नाही। तुम्ही कशा पद्धतीने काय काय कटकारस्थान करून कसे कसे षड्यंत्र रचून त्या ठिकाणी आपण सत्तेमध्ये आले, हे आम्हाला तर आम्ही तर अंगारच पूर्ण वेतलं आहे। आम्हाला तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या अनेक जाणकार लोकांना, अनेक जनतेला त्या ठिकाणी बरेच या गोष्टीची माहिती आतापर्यंत झाली आहे। मी आपल्याला सांगतो, सत्तेसाठी अशा पद्धतीचं काम करणारे लोक कधी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहिले नाही। आम्ही स्वर्गीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब असतील, सन्मान्य शरद पवार साहेब असतील, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, सन्मान्य गोपीनाथ मुंडे साहेब, आर पाटील असे ज्येष्ठ आणि चांगले नेते त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिशा देणारे त्या ठिकाणी आम्ही ते पाहिले। अशा पद्धतीनं राजकारण करणारे कधी नेते महाराष्ट्रामध्ये नव्हते आणि हे अशा पद्धतीचं गढूळ राजकारण किंवा राजकारणाचा चिखल कोण करताय हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती। वैयक्तिक द्वेषापोटी महाराष्ट्रात सगळं राजकारण सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं? मी याला म्हणेल की त्या ठिकाणी सत्ता काबीज करण्यासाठी हे सगळं काही त्या ठिकाणी घडून राहिलं असं मला त्या ठिकाणी वाटतं। फौजिया खान यांनी एक गंभीर आरोप त्यात आणखी असा केलेला आहे की पुस्तक जे आहे ते बंदी घातली जाऊ शकते, पण त्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी पुस्तक वाचून घ्या, अशा पद्धतीचं आवाहन देखील त्यांनी केले। म्हणजे त्यांच्या पुस्तक बंदी घातली जाऊ शकते असं त्यांना वाटतं। निश्चित रूपाने मी आपल्याला काय म्हणलं की फौजिया खान मॅडम एक ज्येष्ठ संसदपटू आहे, अभ्यासू आहे, गंभीर व्यक्तिमत्व आहे। अशांनी जर का त्या ठिकाणी बोललं आहे तर निश्चित रूपाने त्यांना दिल्लीमध्ये त्यांचे सहकारी असतात, त्यांचे परिचयाचे लोक असतात, महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वतःचं लोकांसोबत संपर्क आहे। अशा गोष्टी त्यांना त्या ठिकाणी माहिती पडल्यामुळे त्यांनी हे विधान केलं असावं। हे सलील देशमुख होते आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की फौजिया खान या ज्येष्ठ खासदार आहेत, त्यांच्याकडे माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। अशा पद्धतीचा दावा सलील देशमुख यांनी केलेला असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे, अशा पद्धतीची गंभीर टिप्पणी देखील सलील देशमुख यांनी साम टीव्हीशी बोलताना केल्याचं आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।